भैया, हा जो नमो रोजगार मेळावा जो आहे साधारणतः किती दिवसाचा आहे आणि त्याच्यामध्ये किती वॅकन्सी आहेत आणि आत्तापर्यंत किती लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे? नमो महारोजगार मेळावा हा मराठवाड्याचा रोजगार मेळावा लातूर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांच्या सहकार्यातून एक युवकांना रोजगार निर्माण करण्यासाठी निर्णय झाला. विभागाचे मंत्री माननीय लोढा साहेबांनी लातूरला रोजगार मेळावा घेण्यासाठीची एका मिनिटामध्ये परवानगी दिलेली आणि त्याच्यातून ह्या मागच्या 10-15 दिवसामध्ये ह्या सगळ्या घडामोडी झालेल्या आहेत आणि सर्व ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेले आहेत. ॲप्लिकेशनच्या द्वारे आज 11,000 प्लस जवळपास 12,000पर्यंत गेली असेल ही संख्या. मुलांनी स्वतःला एनरोल करून घेतलेले आहेत. ही सर्व मुलं 24 तारखेला या ठिकाणी आपल्या भागातले बाहेरच्या इतर जिल्ह्यातली मुलं आहेत, सर्व मुलं या ठिकाणी लातूरला येतील आणि जवळपास 240पेक्षा अधिक एस्टॅब्लिशमेंट म्हणजे HR जे इंडस्ट्री हे इथं येणार आहेत. त्यासोबत स्वयंरोजगार पण आपण त्या ठिकाणी ठेवलेत आणि अनेक मार्गदर्शन करण्यासाठी जे मान्यवर आहेत शेती क्षेत्रामध्ये म्हणजे एंटरप्रेन्योर उद्योजक निर्माण करण्यासाठी विलास शिंदे साहेब असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये रोहित पंढरकर असतील, राजीव रंजन म्हणून त्यामध्ये राजीव रंजन हे आपल्याला स्टार्टअपसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये करिअर कट्ट्यातले जे प्रमुख आहेत ज्यांचे आज आपण सर्व ऐकतो, करिअर कट्ट्याचे जे उत्तमजी गायकवाड साहेब आहेत ते येतील. हे असे सर्वजण या ठिकाणी मार्गदर्शन ह्या सर्वांचं ठिकाणी होणार आहेत. महिलांसाठी आवर्जून एक स्लॉट आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे की ज्याच्यातून महिला उद्योजक निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. साधारणतः किती वॅकन्सी याच्यामध्ये ह्या रोजगार मेळाव्यामध्ये? आज वॅकन्सीज मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण आज हे सांगता येत नाही. आज अधिक लोक आल्यानंतर जी अपेक्षित ज्या वॅकन्सीज जे आपल्यापर्यंत येणार आहेत ह्या वॅकन्सीज कंप्लीट आपल्याच जिल्ह्यामध्ये भरल्या जातील, आपल्याच भागात भरल्या जातील असा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय. आणि ज्या जागा अनेक जणांना जॉब रोलमध्ये नाही जाणार त्या युवकांसाठी पण आपण जॉब कार्डची व्यवस्था केलेली आहे आणि त्या जॉब कार्डच्या माध्यमातून त्याला एनरोल करून त्याला 365 दिवस रोज आम्ही त्याला एक मेसेज देणार आहे. त्या मेसेजच्या माध्यमातून कोणत्या क्षेत्रामध्ये कुठं जॉब अवेलेबल आहे ही माहिती त्याला दिली जाईल. भैया, हे उपक्रम अतिशय चांगलं आहे, पण हेच जर आपण समजा निवडणुकीत तोंडावर न घेता असे जर उपक्रम आपण वर्षभर जर राबवले तर ते योग्य राहील का? नाही, 1-2 महिन्यापूर्वीच हा निर्णय झालेला होता आणि त्याचा फर्स्ट पायलट प्रोजेक्ट हा 3 आठवड्यापूर्वी 3-4 आठवड्यापूर्वी नागपूरला झाला होता आणि त्याच्यातून जो सक्सेस नागपूरच्या कार्यक्रमातून एक ट्रायल म्हणून झाला होता तो सक्सेस मिळाला आणि 2 आठवड्यापूर्वीच कॅबिनेट निर्णय झाला की हे करायला पाहिजे, महाराष्ट्रात संधी निर्माण करून द्यायला पाहिजे आणि त्याच्यातून हा कार्यक्रम निश्चित झालेत. महाराष्ट्रामध्ये नागपूर, बारामती, ठाणे, लातूर आणि नगर अशा 5 ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. 25 तारखेला आपलं कारखाना रेल्वे कारखाना चालू करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी VCच्या द्वारे एक माननीय वैष्णवजीच त्या ठिकाणी बैठक घेणार आहेत. त्यांची टीम पूर्ण या ठिकाणी येऊन गेलेली होती. आमचा टाइम टेबल, आमचा जो आग्रह होता की असं वाटत होतं की काही गोष्टीची घोषणा मला करता येत नाही, त्या केंद्रीय कार्यालयातूनच त्याची घोषणा होती, पण त्यांची टीम इथं आली, त्यांनी सर्व पाहिलं आणि ही कालची उद्या येणारी जी 25 होती ही टेंटेटिव्हली डेटच होती आपली की ज्याच्यामध्ये त्यांनी हा कार्यक्रमाची घोषणा करून कार्यक्रम चालू करणार होता. लीगल फॉर्मॅलिटीज, कॉन्ट्रॅक्ट, ॲलोकेशन्स, वर्क ॲलोकेशन्स या सर्व गोष्टी जे काही बाबी आहेत त्या सर्व माननीय आपले केंद्रातले मंत्री वैष्णवजी यांनी पूर्ण केलेले आहेत. फक्त त्यांच्याकडनं घोषणेसाठी वाट पाहतोय आपण. कधी कधी असं वाटतंय की धनंजय मुंडे असतील, तानाजी सावंत साहेबांकडनं ती फाईल पूर्णपणे घेऊन मी धनंजय मुंडे साहेबांकडे घेऊन गेलेलो आहे आणि त्याच्यातला जो क्लिक सर्वांना वाटत होता की ते खाजगीकरणाकडे जाईल तो तर त्याच वेळेस मी काढून टाकलेला आहे आणि फक्त आपला जो ग्रामीण रुग्णालयाचा जो प्रश्न आहे, माझं म्हणणं की ही जबाबदारी मी दुसऱ्यांवर कुणावर न ढकलता व्यक्तिशः ती जबाबदारी मी माझ्यावर घेतो. या आपल्या सरकारच्या काळातच ह्या प्रश्नाला न्याय देऊन आपलं स्वतंत्र हॉस्पिटल चालू करण्याची जबाबदारी व्यक्तिशः मी घेतो आणि महामार्गाला जोडणारी एक जाळं केंद्रीय नेतृत्व माननीय नितीन 2 विषयाच्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आहे.
आपल्या सर्वांना निश्चितपणे 5 वर्षापूर्वीचा